महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आज 15 जानेवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपण आता आहोत मनपा शाळा क्रमांक 74 जाधव संकुल या मतदान केंद्रावर आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण जर बघाल तर उमेदवारांचे जे निकटवर्ती आहेत, कुटुंबीय आहेत, ते देखील या ठिकाणी आवर्जून सकाळपासून उपस्थित आहेत। कार्यकर्ते असतील, प्रत्येक उमेदवाराचे या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण जर बघाल तर या साईडला मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी कशी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे देखील आढावा आपण त्या ठिकाणी जाऊन आता घेणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर शाळा क्रमांक 74 मनपा शाळा क्रमांक 74 जाधव संकुल या ठिकाणी एक मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळी मतदारांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रशासनाने देखील चोख उपाययोजना केल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। या ठिकाणी पोलीस बांधव आपला चोख बंदोबस्त करताना या ठिकाणी दिसत आहेत। तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि मतदार जो येईल तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी सोडण्याचं काम पोलीस प्रशासन करते आहे आणि अशी चोख व्यवस्था प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे। काही उमेदवार आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत। एकंदरीत मध्ये मतदान केंद्राची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने मतदान चालू आहे। तांबे साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण मध्ये जाऊन आलात, मतदान केंद्राची परिस्थिती कशी आहे, एकंदरीत मतदान कसं चाललेलं आहे? सर्व मतदार उत्साहपूर्वक मतदान करताय। सकाळपासूनच 7 वाजेपासूनच सुरुवात झालेली आहे, परंतु काही तांत्रिक अडचणी ठिकठिकाणी येत आहे। काही मशीन्स बंद निघत आहे, तर 7:30 नंतर भरपूर ठिकाणी, काही ठिकाणी 8 वाजता मतदान चालू झालेलं आहे। टेक्निकल काही इश्यूज आहे, परंतु मतदारांमध्ये खूप मोठा उत्साह आहे। माझं आव्हान आहे सर्व मतदारांना की त्यांनी सर्वांनी मतदान करावं, चांगल्या व्यक्तीला मतदान करावं आणि भविष्यात विकासाचा वेध घेणारा चांगला उमेदवार निवडून द्यावा। तुम्ही आताच उल्लेख केला मतदान केंद्र बंद आहेत, याबाबत आपण अधिकाऱ्यांशी बोललात का? मतदान केंद्र सुरळीत ठिकाणी त्यांची टेक्निकल जे रिपेअरिंग करण्यासाठी जे असतात इंजिनियर्स ते उपलब्ध होते, परंतु माझ्या म्हणण्यानुसार खूप जुने झालेले आणि खूप 3-4 ठिकाणी असे प्रॉब्लेम। मशीनला आता नवीन एक यंत्र पाडू म्हणून जॉईन करण्यात आलेले आहे, त्याबाबत आपल्याला काय माहिती? नाही, त्याबद्दल मला माहिती नाही दिलेली अजून काही। शाळा क्रमांक 74 या मतदान केंद्रावर अनेक उमेदवार येऊन गेलेले आहेत आणि त्यापैकी शिवसेनेचे उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले देखील या ठिकाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते। आपण त्यांना विचारूया प्रशासनाने कशी व्यवस्था केलेली आहे। अण्णा, काय सांगाल? सकाळी बऱ्याच ठिकाणी मशीन बंदचा प्रॉब्लेम येत होता, आपण त्या ठिकाणी व्हिजिट दिली का? काय एकंदरीत परिस्थिती आहे? खरं तर आता निवडणूक आयोगाने एखादं तरी मशीन एक्स्ट्रा आपल्याकडे ठेवणं गरजेचं होतं। प्रभाग 26 हा भूभाग मोठा असलेला प्रभाग आहे, परंतु प्रशासनाचा ढिसाळ कारभार लक्षात येतो आणि मतदारांना वेठीस धरण्याचं काम प्रशासन करते असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी कामगार वस्तीचा भाग आहे, मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी मतदारांनी लावलेल्या आहे आणि काही वैतागून मतदार निघून जात आहेत। हो, प्रशासनाने काय तात्काळ काळजी घेणं गरजेचं आहे? आम्ही बोललो, साहेबांशी बोललो, जे झोनल अधिकारी होते त्यांना सांगितलं, साहेब जेवढा वेळ तुम्ही या मतदारांचा घातला, जेवढा वेळ आता ही लाईन लागलेली आहे तुमच्या चुकीमुळे लागलेली आहे, आता तेवढा वेळ आम्हाला प्रशासनाने वाढवून दिला पाहिजे। या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी आक्षेप घेतला। अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत मतदान सुरू करू, तसं होऊ शकतं का? काय वाटतं? हे प्रशासन सांगू शकतं, काय होऊ शकतं, परंतु आमची मागणी अशी आहे, जर 1 तास उशीर तुमच्या चुकीमुळे झाला असेल तर लोकांना 1 तास अजून तुम्ही संधी दिली पाहिजे, कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो निर्विघ्नपणे पार पाडला पाहिजे। आताच मोठा नवमतदारांची गर्दी पाहायला मिळते। नवमतदारांना आपण शेवटी काय आवाहन करायचं? खरं तर नवमतदार आणि सर्व ज्येष्ठ मतदार असतील, माता भगिनी असतील, हे सर्व सुज्ञ मतदार आहे, त्यांना कळतं की आपण मतदान कुठं करावं आणि योग्य ठिकाणी ते बटन दाबतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। संख्येने बाहेर पडणं गरजेचं आहे। मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, परंतु प्रशासकीय चुकीमुळे रांगा लागत आहे। प्रशासनाने ती काळजी घेणं गरजेचं आहे। 100%। प्रशासनाने जो ढिसाळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळत आहे, वेळोवेळी मशीन बंद पडणं यासारख्या ज्या आर्थिक दृष्ट्या आहेत
त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रशासनाने या ठिकाणी दुरुस्ती करणं तितकंच गरजेचं आहे. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे नव मतदार मोठ्या प्रमाणात या मतदानासाठी बाहेर पडत आहेत, ज्येष्ठ बाहेर पडत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा बदल घडेल असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. निश्चितच अशा पद्धतीने काही ठिकाणी जे आहेत ते यंत्र जे आहेत मतदान यंत्र ते बिघाडामुळे बंद पडलेले होते आणि निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी सुरळीत उपाययोजना करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून चालू आहे. परंतु आपण जर बघितलं नाशिककरांचा प्रभाग क्रमांक 26 मधील मतदारांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठे गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी मतदारांनी केलेलं आहे. असंच आपण प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन आणि तेथील एकंदरीत परिस्थितीचा आढावा आपण या माध्यमातून घेणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.